तर मित्रांनो रवीनाताई मला अचानक काय म्हणले आणि साहेबांच्या गडावर माझ्यासोबत काय झालं सांगतो तुम्हाला पुढे. राम राम मित्रांनो, आज जायचं होतं बघा परळीला, कारण खूप दिवस झाले गडावर गेलो नव्हतो. खूप घाण झाली बघा, मग लावली धुईला. भयानी तर गाडी चांगली धुतली बघा. व्हिडिओ एवढा शेअर करा की भयांची कमेंट आलीच पाहिजे बघा आपल्याला. आणखी अनिकेत यांना लाईक करा, शेअर करा, कमेंट करा असं सर्वांना मी विनंती करून सांगत आहे. खूप नाव गाजायला पाहिजे, त्यांचं पूर्ण जी इच्छा आहे ती पूर्ण व्हायला पाहिजे. मित्रांनो रवीनाताई काय म्हणते त्यांचं एकदा ऐकान करून टाका फॉलो. हळूहळू निघालो बघा गडाकडे. मित्रांनो पोहोचलो बघा गडावर. दिवसानं आल्यानंतर मनाला थोडंसं चांगलं वाटलं बघा. माझ्या आतमध्ये गेलो, आतमध्ये माणसं तरी एवढे नव्हते बघा. गडावरचं वातावरण बघून मन लय प्रसन्न झालं बघा. मित्रांनो गडाच्या आतमध्ये तुम्हाला थोडा पण कचरा दिसणार नाही. तिथं स्वच्छतेची खूप काळजी घेतली जाते बघा. मित्रांनो गडाची उभारणी आपले लोकप्रिय असलेल्या स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे साहेब यांच्या आठवणीत केली. मित्रांनो तिथं साहेबांच्या पाया वगैरे पडलो, थोडासा मधून गड बघितला. सुंदर आणि मनाला आनंदित करणारा गड आहे बघा. तुम्ही नक्कीच एकदा भेट द्या. गडाच्या मागच्या साईडला असं का केलंय कमेंट करून मला एकदा नक्कीच सांगा. व्हिडिओ तर खूप वाटत होता बघा, पण आपल्याकडे वेळ कमी होता. कोण गोपीनाथ गडावर आले कमेंट करून एकदा नक्कीच सांगा. व्हिडिओ एवढा शेअर करा की आपल्या लोकप्रिय असलेल्या माननीय श्री पंकजाताई गोपीनाथरावजी मुंडे साहेब यांच्यापर्यंत व्हिडिओ पोहोचलाच पाहिजे. मग काय मित्रांनो गड वगैरे बघणं झाल्यावर निघालो बघा गावाकडे. वाटातच दत्तधाम नावाचं मंदिर दिसलं बघा. मग काय गेलो पाया पडायला. पाया वगैरे पडल्यानंतर तिथं श्री गुरु मच्छिंद्रनाथ यांचं पण मंदिर आहे बघा. 10-12 किलोमीटर पुढे आल्यानंतर श्री सोमेश्वर यांचं पण मंदिर होतं, पण तिथे गेलो नाही कारण खूप गर्दी होती. आलो बघा सगळ्यांचे आवडते अंबाजोगाई. मित्रांनो आलो बघा गावात. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर फॉलो कमेंट नक्की करा. भेटूत पुढल्या व्लॉग मध्ये. जय श्रीराम.